रस्त्यावर खड्डे आहेत किंवा सांडपाण्याचा प्रश्न आहे, हे प्रश्न तुम्हाला आता लोक सांगतायत. हो. हे प्रश्न पालिकेकडून सुटतील भविष्य काळामध्ये. तुम्ही आता आमदार म्हणून विधानसभेत जाल. महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार नाही आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, तो रोजगार निर्माण करणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे ना. म्हणून मी तुम्हाला तुमची तयारी काय असणार हे प्रश्न? नाही, तयारी आमची 100%. एकदा सत्ता देऊन बघा. मी तुम्हाला म्हणून सांगतो, आरक्षणाचा जो विषय चालू आहे तो कशासाठी चालू आहे? शिक्षण आणि रोजगार. जरांगे पाटील चुकीचे आहेत हे मी बोलत नाही आहे. त्यांचा हेतू आणि जो उद्देश आहे तो बरोबर आहे. पण तुमचं आरक्षण हे राजसाहेब ठाकरे आहेत. कारण टेक्निकली नाही जे होऊ शकत ना, ते राजसाहेब ठाकरे तुम्हाला करून देऊ शकतात, कारण ते रोजगार निर्माण करू शकतात. टेक्निकली आरक्षण मिळणं आणि रोजगार निर्माण करणं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आरक्षणाने कंपल्सरी मिळतील, राजसाहेब तुमच्यासाठी कंपल्सरी आणतील. CSR फंडातनं होऊ शकतात, सरकारच्या निधीतनं होऊ शकतात, अनेक गोष्टींना रोजगार निर्माण करणं हे होऊ शकतं. पण त्याच्यासाठी जो क्लॉज आहे की भूमिपुत्रांना पहिल्या प्राधान्य दिलं पाहिजे, तो आणला पाहिजे आपण, जो अनेक राज्यांमध्ये लागला आहे. हे सगळे विषय सुटतील त्याच्यातनं.